नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहतात लेट्सअप. गेल्या मंगळवारी म्हणजे अर्थात दिनांक 22 रोजी भोकरदन शहरातील एका नामांकित वसतिगृहामध्ये एका विद्यार्थ्यांची हत्या झाली. या हत्येमागचं कारण म्हणजे त्याच्यासोबतच्या विद्यार्थ्यांनी ही हत्या केलेली आहे आणि हत्या झालेला विद्यार्थी हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. त्याचं नाव होतं बालवीर अजय पवार. हा 7.5 वर्षाचा विद्यार्थी होता आणि ज्यांनी हत्या केली तेही बालवीरचे सहकारी होते. ते एका नामांकित वसतिगृहामध्ये राहत होते. त्या वसतिगृहामध्ये ज्या वसतिगृहामध्ये ही हत्या झाली तर त्या वसतिगृहामध्ये झोपलेला असताना बालवीरचा गळा आवळून हा खून करण्यात आलेला आहे. तर त्याचं कारण असं झालं की हा वाद इतका विकोपाला का गेला, तर डबल डेकरचा बेड होता. ते बेडवरून खाली पेन पडायचा, त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्याच्यानंतर काही वाद ग्राउंडवर खेळण्याच्या कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की त्याच्यामध्ये बालवीर अजय पवार नावाच्या विद्यार्थ्याची हत्या झाली. ह्या हत्याचं गूढ पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोधलं. बालवीर अजय पवार हा भोकरदन येथील नामांकित असलेल्या अशी प्रसिद्ध गणपती शाळेमध्ये शिकत होता. हे सर्व विद्यार्थी गणपती शाळेमध्ये शिकत होते. तर याचा शोध पोलिसांनी मोठ्या शिताफीने लावला आणि त्यानंतर जे हत्याचं गूढ उकललं गेलं तर त्याच्यामधून पोलिसांना एक धक्कादायक माहिती समोर आली की ज्या विद्यार्थ्यांनी हत्या केली तर ते क्राईम पेट्रोल, CID सारखे असे एपिसोड पाहिजे. जेव्हा उन्हाळ्यातल्या सुट्ट्यामधून घरी जायचे तर तेव्हा ते असे एपिसोड पाहायचे. तर पोलिसांनीही याच्यात मागचा शोध लावण्यामागं मोठं शिताफीने यश घेतलेलं आहे. तर याचं कारण हे एकच आहे की जे विद्यार्थी क्राईम स्टोरी पाहतात, क्राईम पेट्रोल सारखे एपिसोड पाहतात, याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी असा एक कॉन्फिडन्स येतो, असंही काही बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे, काही पालकांचं म्हणणं आहे. तर जेव्हा आपण विद्यार्थ्याजवळ मोबाईल देतो तर मोबाईलमध्ये विद्यार्थी काय पाहतो, आपला मुलगा काय पाहतो किंवा नेमकं त्याच्यात काय काय सर्च करतो, हेही पालकांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे. भोकरदन येथे परवा दिवशी विद्यार्थ्यांमध्ये घडलेली घटना की जे मुलाकडून हत्या झाली, लहान बालक मुलाकडनं, विधी संघर्ष मुलाकडनं. खरं विचार केला तर हे लहान मुलांमध्ये हे येतं कुठून, तर बऱ्याचदा असं लक्षात आलं की मुलं मोबाईलमध्ये क्राईम पेट्रोलचे एपिसोड असतील, क्राईमच्या रील्स असतील किंवा CID असतील, असं बघून हे मुलं या गुन्हेगारी वृत्तीकडे वळतात आणि ह्या मोबाईल बघून त्यांना गुन्हेगारीचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळं पालकांनी याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे की आपला पाल्य किंवा मुलगा आपण मोबाईलमध्ये काय बघतोय. तर हे जर लक्ष दिलं तर भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. 2 दिवसापूर्वी गणपती विद्यालयातील एका हॉस्टेलमध्ये बालवीर पवार या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आलेली आहे. या संदर्भात पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही हत्या केलेली आहे त्यांच्यावर काय कारवाई केली? दिनांक 21/7/2025 रोजी मध्यरात्री 12 ते 1 दरम्यान मयत बालवीर अजय पवार याचा मृतदेह आढळल्याने ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे त्याला दाखल केल्यानंतर मृत घोषित केले व इंक्वेस्ट पंचनामा दरम्यान समजले की त्याला गळफास देऊन मृत्यू त्याचा झालेला आहे. त्यामध्ये पुढील चौकशी दरम्यान हॉस्टेलमधील सगळे विद्यार्थी, वॉर्डन यांच्याकडे चौकशी केली असता चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की यातील इतर 2 बालक यांच्या व त्या मयताचा पेन्सिल पडल्याच्या कारणावरून व त्यांचे मारहाण झाल्याच्या कारणावरून त्याने त्या विद्यार्थ्याला मध्यरात्री दोरीच्या सहाय्याने गळा आवळून त्याचा मृत्यू मर्डर केलेला आहे असं निष्पन्न झाले. त्यामुळे त्या इतर 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल न्याय मंडळासमोर हजर केला असता त्यांचे रवानगी रिमांड होम मध्ये काल दिनांक 23/7/2025 रोजी करण्यात आलेली आहे. तर मला एक सांगा यामध्ये की ही जी हत्या करण्यात आलेली आहे यामध्ये कारण तपासामध्ये काय काय समोर आलेली आहे आणि जे हत्या करणारे आहे त्या दिवशी त्यांनी हत्या केल्यानंतर रात्री ते त्यांच्याजवळच मुक्कामाला थांबल्याचं सांगण्यात आलंय, असं काही आहे का समोर आलंय का? हो, जो मयत आहे त्या हॉस्टेलमध्ये डबल बेडची संकल्पना होती. खाली एक बेड व वरती एक बेड. तर मयत हा खालच्या बेडवर झोपत होता व जो मारणारा बालक आहे तो वरच्या बेडवर झोपलेला होता. त्याच्यामुळे त्याने ती कृती केल्यानंतर तो त्याच्या बेडवर जाऊन झोपलेला होता. तपासात असं काही समोर आलं आहे का की जे हत्या करणारे बालक आहे ते सुद्धा विधी संघर्षित आहे, लहान वयाने आहे, तर त्यांनी कुठली क्राईम स्टोरी बघून किंवा इतर कुठल्या कारणावरून मारहाण केली किंवा ही क्राईम स्टोरी बघून हे कृत्य केल्याचं असं काही निदर्शनास आलंय का तपासात?
लहान बालक आहे हा, याचं तर कृत्य तसं काही नाही, पण जो मोठा बालक आहे 14 वर्षाचा तो CID क्राईम वगैरे असे स्टोरी बघण्याचा सवयचा होता. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वगैरे त्याने मोबाईल मध्ये मागील 2 महिने CID क्राईम वगैरे बघितल्याचं तसं त्याने सांगितलेलं होतं. अजून आता यापुढचा तपास कसा असणार आहे आणि पोलिसांची अजून काही शंका आहे का, ज्या अनुषंगाने तपास पुढे सुरू आहे? अजून पुढील तपास चालू आहे. अजून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवणार आहे. त्याच्यामधून अजून काही उलगडलं की त्याप्रमाणे पुढील तपास करणार आहोत. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.